आपण जगात कुठेही असो, मराठी सण साजरी करायची मजा काही वेगळीच असते, नाही का? असाच एक सण मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो म्हणजे अधिक मास विशेष धोंडे जेवणाचा कार्यक्रम. या ठिकाणी हा सण मी आमच्या मित्रमैत्रिणींना बोलून आम्ही साजरा केला. पुरणपोळी आणि आमरसाचा बेत होता. त्यामुळे पुरणासाठी डाळ भिजत ठेवली आणि दुसऱ्या बाजूला आमरस करून घेतला. तर या ठिकाणी घट्टसर आमरस बनवला होता छानसा आणि त्यासोबत बनवायची होती पुरणपोळी. डाळ मस्त भिजली होती. त्यानंतर ती कुकरला लावून घेतली, एक उकळी काढून घेतली आणि त्यावरला सगळा फेस काढून घेतला. असं केल्यामुळं काय होतं की पित्ताचा जो होणारा त्रास आहे तो कमी होतो. डाळ शिजत होती तोपर्यंत पूजा करून घेतली. पूजेसाठी रंगबिरंगी मस्त अशी मला फुलं भेटली होती. दारात रांगोळी काढली आणि दारावरती स्वस्तिक देखील काढलं. 15 ते 20 मिनिटानंतर डाळ छान अशी शिजली होती. आता आमटीचा कट काढण्यासाठी या ठिकाणी मी वरतून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, कारण कुकर छोटा होता त्यामुळे आमटीचा कट जास्त निघाला नाही. नंतर साखर टाकून पुरण मस्त असं घट्टसर शिजवून घेतलं आणि बाकीची तयारी देखील केली. पुरण वाटण्यासाठी माझ्याकडे काही पुरण यंत्र नव्हतं किंवा चाळणी देखील नव्हती. पण मी या पद्धतीनं पिठाची जी चाळणी आहे त्यामध्ये पुरण या पद्धतीनं असं ग्लासच्या मदतीनं रगडून मस्त असं वाटून घेतलं. तर पसारा याचा भरपूर झाला होता, तो काढताना मला नाकेनऊ आले. त्यानंतर आमटीला देखील मस्त अशी दणदणीत उकळी दिली आणि आमटी देखील तयार झाली होती. अर्धा स्वयंपाक इथे पार पडला होता. त्यानंतर भजी पापड आणि भात देखील लावून घेतला. देवाला नैवेद्य बनवून घेतले धोंडे आणि छोट्या छोट्या पुरणपोळ्या. या ठिकाणी एवढं सगळं करेपर्यंत मित्रमंडळी जमा झाली होती. सगळ्यांनी स्वतःच आपलं आपलं वाढून घेतलं आणि जेवण मस्त फस्त केलं. तर असा आमचा छोटासा धोंडे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.